शंकर आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब खरं तर शंकर या खेळाडूला देऊन आता इथून मात्र सन्मानित केलं जाणार आहे. वेल प्लेड शंकर, खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. दुसऱ्या मॅचला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते वाघजाई वाडी आणि धायटी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. देऊया दोन्ही टीम्सला शुभेच्छा. यावेळी 6 बॉल, पंचांचा सिग्नल वाईट बॉल. शंकर मागील मॅचचा सामनावीर हा किताब त्याला आपण देतोय. यावेळेला स्ट्रोक चांगला, बॉल हवेत आहे आणि बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच. आणि इकडे पहा, हा नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सागर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती इकडे आक्रमण चढवलंय. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. बघूया हा बॉल त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने हाताळला जाणार आहे हे देखील पाहणे गरजेचं आहे. बॉल तयार झाला. सागरचा हा बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली. ओ, प्रयत्न चांगले होते, प्रयत्न चांगले होते. अंकित कांबळे आपल्याला पाहायला मिळाले, ज्युनियर अंकित कांबळे. खरं तर लास्ट जवाब एफर्ट्स त्यानं दिले. उलट्या दिशेने धावत असताना झेल पकडणं भरपूर अवघड काम असतं, परंतु पहा चांगला प्रयत्न तिकडे अनिकेत कांबळेचा राहिला. पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. बॉल तयार. यावेळेला बॉल हवेत, विकेटची संधी, परंतु कॅच ड्रॉप झाली. कॅच छुटा, बॉलर का दिल तुटा. आणि इकडे पहा गोलंदाज देखील थोडासा नाराजी व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण कॅच त्यांच्या माध्यमातून ड्रॉप झाली. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार झाला. सागर, पव्या सागरच्या माध्यमातून हा बॉल आता कशा रीतीने हाताळला जाणार आहे हे देखील पाहावं लागेल. यावेळेला देखील फटका दमदार आहे. फिल्डर बॉलच्या खाली, कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणवत्ता आले की वरती बदल आपण पाहतोय. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. पुढचा बॉल सचिन साठी हा बॉल लाफ्ट केलाय. स्ट्रोक चांगलाय, मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. धावा मिळतात 4. येतोय भैरवनाथ चषकाचा ब्रँडेड चौकार. पहिलं पंचम इकडे संपलं आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर रन्स आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आता रोहित सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. रोहितच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार आहे हे देखील पाहायचंय. टीमचा खरं तर प्रमुख खेळाडू आहे रोहित. त्याच्याकडून आता भरपूर अपेक्षा आहेत आणि तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती यायला. दुसरं पंचम इकडे कंप्लीट करण्याकरिता 5-5 बॉलचं खरं तर ओव्हर आहे. आज फायनलचा दिवस आहे, म्हणूनच वेळेच्या संदर्भात सातत्यानं सूचना आम्ही करू. चला रोहित, आपल्याला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल. रोहित तयार झाला. स्ट्रायकिंग इनला बॅटर उभा आहे. विजय सध्या आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग इन वरती. बॉल तयार होतोय. रोहित तयार झाला. थांबतायत, वेळ घेत आहेत. रोहितला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे. रोहित रोहित आता ओव्हर द विकेटने तयार होतोय. ओ, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत, परंतु फिल्डर बनेल प्रेक्षक. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. रोहितचं केले चौकाराने स्वागत. येऊ द्या डीजे मास्टर.
प्रयत्न झाला आणि याही मुवमेंटला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धाबा मिळतात 4 चौकार. यस थँक्यू. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार रोहितच्या अगेन्स्ट इथून मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओ याही वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे पहा ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. वाईट +1 अशा 2 धाबा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता इथे ऍड केल्या जाणार आहेत. पुन्हा एकदा रोहित तयार झालाय. थोडंसं प्रेशर त्याच्यावरती आहे कारण 2 बॉलवरती 2 चौकार आलं त्याच्या बॉलिंगच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय रोहित. ओ लेग कटर होता, बोट अक्षरशः वळवली होती. फिरकीचा जादूगर आहे रोहित, फिरकीचा वारसा जपणारा हा गोलंदाज आहे. धायटी या गावाला पाटण तालुक्याच्या नकाशावरती प्रसिद्ध करणारा ॲज अ बॉलर म्हणून तो सातत्यानं नावारूपाला आला रोहित. आणखीन एक चांगला बॉल. 2 तेरी तो 2 मेरी. 2 बॉल तुझे राहिले परंतु 2 बॉल हे माझे आहेत हे गोलंदाजानं सिद्ध करून दाखवलंय. काय गोलंदाजी केली जाते. या मागच्या बॉलवरती थोडीशी बॉलला फ्लाईट दिली होती, हातभर बॉल वळालाय आणि या मुमेंटला पहा डॉट बॉल आलाय. हीच तर एक चांगल्या गोलंदाजाची खासियत असते. मोठे फटके आल्यानंतर त्यानंतरचे पुढचे बॉल कसे हाताळायचे हे खरं तर चांगल्या गोलंदाजाला सांगण्याची गरज नसते. आणि या मुमेंटला पहा चांगला खेळ इथून मात्र दाखवला जातोय गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. पुढचा बॉल रोहित तयार झाला. लगातारचा 3रा बॉल डॉट. लेग कटरचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मुमेंटला शट ओव्हर नंबर 2चा खेळ आता इकडे संपलाय आणि 2 पंचमचा खेळ संपल्यानंतर रन्स आता आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. आमचे सूरज दादा आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगलं साथ त्यांची सुद्धा आम्हाला मिळतीये. प्रत्येक बॉलचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आमच्या कानी पाडला जातोय. 25 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत कांबळे. खरं तर सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मध्ये एक दादा संघ म्हणून एम्पायर धायटी या टीमची ओळख आहे. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ दाखवला जातोय. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये आता अनिकेत कांबळे आला. आणखीन एक गुणवान गोलंदाज. ओ चांगला बॉल आहे, हवेत खेळलाय फिल्डर बॉलच्या खाली आणि बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा किती? पंचांचा निर्णय 4 धावा चौकार. पहिल्याच बॉलवरती अनिकेत कांबळे यांचं चौकाराने स्वागत केलं. आणखीन एक फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज आहे धायटी टीमचा अनिकेत कांबळे. छोटा पॅकेट बडा धमाका. पाहूया आता पहिल्या बॉलवरती त्याच्या चौकार आला, तो कमबॅक इकडे करेल का? ओ हा पिकर बन होता. रॉंग वन आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं जात आहे. थोडीशी गती दिली होती या बॉलवरती. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अनिकेत कांबळे यांची. चांगली बॉलिंग आता त्याच्या माध्यमातून सुरू आहे. अनिकेत पुन्हा एकदा निघालाय ओव्हर द विकेट न. पुढचा बॉल ऑफ ब्रेकचा वापर केलाय, हवेत खेळलाय विथ द टर्न फटका सजवलाय, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा.
35 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन्स. आक्रमण चढवलं जाते गोलंदाज अनिकेत कांबळेवरती. त्याला आता इकडे कमबॅक करावं लागेल. इकडे स्विच इट. अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. बॉल स्ट्रोक काय फटका सजवलाय. रिवर्सचा फटका दिलाय गोलंदाजाला. 440 होल्डचा झटका. रामदादा या आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय. तुफानी फटकेबाजी सध्या सुरू आहे. विजय पहा लाजवाब खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि नुकताच अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक मात्र त्यानं सजवला. रिवर्सचा कडक फटका होता. आता अनिकेतच्या स्पेल मधील एक बॉल शेष आहे. पाहूया या बॉलवरती काय घडणार आहे. यावेळीचा हा बॉल इकडे पहा. विकेट किपर थोडीशी चूक करतोय. बॉल सीमारेषे लगत चाललाय. वाईट आणि त्यावरती 2 धाबा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. अशा 3 धाबा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती काउंट केल्या जातील. आणि आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 44 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इकडे पुन्हा एकदा बिग हिट. आणि हाही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ओव्हर नंबर 3 चा देखील खेळ आता इकडे संपलाय. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आता आपण पाहतोय. अभिनंदन 50 धावा धावफलकावरती. वाघजाईवाडी या टीमच्या 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचे 5 बॉल हाताळण्यासाठी यश आल्या बॉलिंग ट्रॅक वरती. ओ यश तोडकस हा बॉल फिल्डर आहेत. ओ मिसफिल्डिंग झाली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. किस्मत कभी भी बहादुरों का साथ देती है. आणि इकडे पहा नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चला जुगाईवाडी टीमचे कर्णधार आणि विरेवाडी टीमचे कर्णधार टॉस साठी आपण आता यायचं आहे. जुगाईवाडी आणि विरेवाडी टीमचे कर्णधार या प्लीज. टॉस आपण करणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पहिल्याच बॉलवरती त्याच्या चौकार आला. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. आणि इकडे पहा बॅटरला शांत ठेवलं जात आहे. अजूनही 3 बॉल शेष आहेत पहिल्या सत्रातील. पाहूया या 3 बॉल मध्ये किती धावा येणार आहेत. 54 धावा आतापर्यंत झाल्यात. आखूड टप्प्याचा बॉल. स्ट्रोक चांगला आहे. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फरार. रन्स मिळतात 4. चौकार. अतिशय देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती 4 धावा आपण पाहताय. अस रामदादा सावंत यांचं खरं तर शुभ आगमन झालं. वेलकम. डिसिप्लिन खरं तर आपला स्वतःचा संसार बाजूला सरून असोसिएशनला त्यांनी वेळ दिला. आणि खरं तर आज डिसिप्लिन पंचांचा सन्मान
प्रत्येक खेळाडू करतोय त्यामागे आमच्या अध्यक्षांची भरपूर खरं तर वाटा आहे त्यांचा. यावेळेला देखील स्ट्रोक चांगलाय. बॉल सरळ चालला, वन बाउ सीमा पार, धावा मिळतात 4. या बॉलवरती आला हा खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्यानं आता रन्स आपण पाहतोय 62, 62 धावा धावफलकावरती. मी आवर्जून उल्लेख करतो सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा, कारण संपूर्ण पाटण तालुक्यातील एकमेव असं असोसिएशन आहे जिकडे शिस्तीचं पालन केलं जातं आणि परफेक्ट टाइम वरती मॅचेस सुरू होतात. यस, विश ऑल द बेस्ट रामदादा. तुम्हाला देखील मॅच करिता भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. याही वेळेला फटका दमदार आहे. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इकडे सुद्धा 4 धावा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 66, 66 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि 67 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. चला, टॉस आम्ही करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आता इकडे टॉस साठी या. विरेवाडी आणि जुगायवाडी टीमचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. चला, विनंती आहे प्लीज लगेचच टॉस साठी यायचं आहे. जुगायवाडी आणि विरेवाडी. मगाशी आम्ही चर्चा करत होतो. खरं तर आमचे संपूर्ण कमिटी मेंबर या सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय पोपटरावजी नाना कदम साहेब, त्याचबरोबर अध्यक्ष आपल्या असोसिएशनचे राम सावंत साहेब, त्यानंतर उपाध्यक्ष सचिन दादा जाधव, खजिनदार विजयदादा साळुंगे. खरं तर मोजकेच कमिटी मेंबर आहेत, परंतु या सर्वांनी मात्र संपूर्ण तालुक्याला एकत्रित आणलंय आणि एकीचं बळ मात्र काय असतं त्यांनी मात्र दाखवून दिलंय. सह्याद्री पठार म्हणजे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेली सर्व गावं आहेत, परंतु कोणाला माहिती होतं ही संपूर्ण गावं या क्रिकेटच्या खेळामुळे अनेक गावागावांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते. सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन नाही तर हे मित्रांनो एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे आपण सर्वच जण सदस्य आहोत. याचा खरं तर तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान असायला हवा. चला, बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. जुगायवाडी टीमने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय, तुमचा डिसिजन देखील आमच्यापर्यंत कळवायचा आहे. सदुसष्ट धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता पहिली सलामीची घोडजोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. एका साईडला अक्षय आहे तर दुसऱ्या साईडला रोहित.
यावेळेला देखील स्ट्रोक चांगले फिल्डर आहेत आणि याही मुवमेंटला एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4, चौकार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इकडे बॅटरला शांत ठेवलंय. मॅचकडे जाऊयात. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. रोहित सध्या स्ट्रायकिंग इन वरती उभा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. रोहित साठी हा बॉल शफल झाले, पॉवरफुल हिट आहे, बॉलला फेकून दिले. ओ माय गॉड, काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. 100% तिकडे फिल्डरने दिलेत. ऑलमोस्ट असं वाटत होतं की हा षटकार आहे, परंतु तिकडे पहा आपल्या टीमसाठी 4 धावा त्यानं वाचवलेल्या आहेत. हे आहे मित्रांनो क्रिकेट. कारण काय जबरदस्त फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावा तिकडे फिल्डरने आपल्या टीमसाठी वाचवल्या. बॉल तयार होतोय. यावेळेला फटका दमदार आहे. इकडे बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय. बॉल सीमा पार, षटकार. षटकाराच्या साह्याने आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. लक्ष मोठे म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्हाला खरं तर मोठ्या फटक्यांची इकडे गरज आहे. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 67 धावांचा पाठलाग इकडे तुम्हाला करायचा आहे. अजूनही येणाऱ्या 15 बॉलमध्ये रन्स आता इकडे कंप्लीट करायचे आहेत, त्या म्हणजेच 52. 15 बॉलमध्ये खरं तर 52 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. बॉल तयार झाला. पंधरा बॉलमध्ये 52 करायचे आहेत. बॉल तयार होत आहेत. पुन्हा एकदम पुढचा बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज इथून मात्र तयार होईल. चला विनंती आहे भाऊ, इतका वेळ तुम्ही घेतला तर आमच्या मॅचेस कशा कंप्लीट होतील. विनंती आहे, फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. बॉल तयार झाला. यावेळेला लाफ्ट केलंय आणि तिकडे क्षेत्ररक्षक आडवा आलाय, विकेट आली आहे. बॅटर अक्षय इथून मात्र बाद झालाय. अक्षयला इथून मात्र परतीचा इशारा दिला आणि अक्षय बाद होतोय.
अक्षय पेंडारे इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अक्षय गेलाय, दुसरा अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अक्षय पाटील आता मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. पाहूया डाव्या हाताचा हा विध्वंसक खेळाडू आहे, आज मात्र त्याला लढावं लागेल आपल्या टीमसाठी. येणाऱ्या 14 बॉलमध्ये 52 करायचे आहेत. रोहित त्याच्यावरती सुद्धा मोठी जबाबदारी आहे. चला गोलंदाज फिल्डिंग करणारा संघ, तुम्हाला पुन्हा एकदा मी विनंती करतोय, फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल मित्रांनो. आजच्या दिवसभरामध्ये 15 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. बॉल तयार झालाय. पुन्हा एकदा या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या रिझर्व मध्ये आहेत, परंतु बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. चौकार, चौकाराच्या साह्याने धावफलकावरती देखील पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय. खरं तर आमच्या स्पर्धेकरिता ज्यांनी पहिल्या क्रमांकाची आम्हाला ट्रॉफी दिली आहे, मान्य श्री शंकर तिवरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं साहेब या भैरवनाथ चषकामध्ये. चला फिल्डरने आतमध्ये या, जुना बॉल तिकडे द्यायचा आहे. नुकताच खरं तर अक्षय पाटीलच्या बॅटमन हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार झाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. पाहूया पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या खाली कव्हर पॉइंटला पकडलाय झेल. विकेट आली आहे, बॅट बास झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील लाफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. ऑन साईडला फटका टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. नवीन खेळाडू खरं तर सागर सोमार्डे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 47 करायचे आहेत या मॅच मध्ये. अकरा बॉल मध्ये 47 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 47 धावा, 47 धावा 11 चेंडू. बॉल तयार होतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय आणि तो प्रयत्न तो यशस्वी होतोय. बॉलला लपेटलाय, खरं तर शफल झालंय. ऑफस्टिकच्या बाहेर आले, बॉलला रीड केलं आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. षटकाराच्या साह्याने रन झाले 26. येणाऱ्या 10 बॉलमध्ये आता 41 करायच्या आहेत. 10 चेंडू विजयासाठी 41 धाव्यांची गरज आहे. चला विनंती आहे भाऊ, प्लीज फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. टीम मीटिंग घेऊ नका. मोठी जबाबदारी आता बॅटरवरती आहे. धायटी संघ खरं तर सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेटचा दादा संघ आहे. त्यांना आता आपल्या नावाची दादागिरी इकडे दाखवावी लागेल. 10 बॉलमध्ये 41 ची गरज. ओ पंचांचा सिग्नल, इट्स अ वाईट बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. खेळाडूंचं खरं तर विशेष कौतुक आहे. पंचांना क्रिकेटमध्ये देवासमान संबोधलं जातं, देवासमान मानलं जातं आणि पंचांचा रिस्पेक्ट इकडे प्रत्येक खेळाडू करतोय.
यावेळेला पुन्हा एकदा मागच्या बॉलची आम्हाला आठवण झाली. इकडे सुद्धा पंच सांगतायत की हा देखील वाईट बॉल आहे. 10 बॉलमध्ये आता 39 करायचे आहेत. जर रोहितला इकडे स्ट्राईक मिळाली तर तो मात्र होत्याचं नव्हतं करून सोडेल, कारण त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. ओ पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, आणि इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच आपल्याला पाहायला मिळते. करी रोडचं क्रिकेट सुद्धा गाजवलं या खेळाडूने. तोच रोहित सध्या स्ट्रायकिंग इन वरती आहे. आता त्याच्या समोर एक चॅलेंज आहे, आव्हान आहे. 38 करायच्या आहेत. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 38 धाव्यांची गरज आहे. पाहूया आता या 38 धावा इकडे चेस केल्या जातील का. या धावा जर चेस केल्या रोहितनं तर त्याच्या नावाची चर्चा खरं तर 365 दिवस होईल. लॉफ्ट केलंय, स्ट्रोक चांगलाय, बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित रोहित मॅन मैदानाच्या आतमध्ये सध्या पेटून उठलाय. धायटी टीमचा हा रोहित, आणि काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या 35, येणाऱ्या 8 बॉलमध्ये धावा करायच्या 32. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल, आणि हा खेळाडू स्वतःला सिद्ध करतोय. 8 बॉलमध्ये 32 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार झालाय. लॉर फुलटस, स्ट्रोक चांगलाय, बॉल जाईल फास्ट फील्ड मध्ये, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, आणि बॅटर आता इथून बास झालाय. चला क्रॉस साठी आता चेक केलं जाईल. तिसरे पंच. बबन दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. या बबन दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. कालच आम्हाला ते सानपाटामध्ये पाहायला मिळाले होते, आणि तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पंच, अंपायर, तुमचा जो निर्णय, ऑनफिल्ड पंच तुमचा जो निर्णय तो द्यायचा आहे. चला पंचांचा निर्णय. आता त्यांनी तो डिसिजन दिलाय, आणि बॅटर रोहित इथे मात्र बास झालेला आहे. रोहितला आता पॅव्हेलियनच्या दिशेने इथून मात्र वाटचाल करावी लागते. यावेळेला स्ट्रोक चांगलाय,
या वेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार. क्या बात आहे. रोहित बाद झाल्यानंतर या मॅच मध्ये आता बॅटर पेटून उठलाय. सागरच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. 40 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 27 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 27 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 27 धावा, 27 धावा 6 चेंडू. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला आणखीन एक जबरदस्त टोला. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये आता बॅट्समन जर का आपण पाहिलं तर सागर सोमाडे पेटून उठलाय. षटकार आला. धावा झाला 46. येणाऱ्या 5 बॉल मध्ये आता 21 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू विजयासाठी 21 धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत. क्या बात आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मैदानाच्या आतमध्ये इतके लांब लांब षटकार मारतायत म्हणजे चुकीचं काम करणाऱ्या गुन्हेगारांना किती मारत असतील. जबरदस्त खेळ दाखवला जातोय. 5 बॉल मध्ये आता 21 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू विजयासाठी 21 धावा कंप्लीट करायच्या आहेत. गेम चेंजर इनिंग इकडे आता साकारावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विजय बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि स्ट्रायकिंग इनला राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मध्ये मजा येणार आहे कारण दोन्ही संघ मातबर संघ आहेत. बॉलिंग करणारा संघ देखील सहजासहजी हार मानणारा नाहीये आणि बॅटिंग करणारा सुद्धा संघ इकडे लवकर मॅच सोडणार नाही. यावेळेचा हा बॉल वाइट बॉल है. वाइट बॉल है. रुको जरा सबर करो. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 5 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज आहे. काय घडणार आहे. एकाला धावा वाचवायच्या दुसऱ्याला धावा करायच्यात. रोमहर्षक मुकाबला आहे. वाघजाईवाडी तर दुसऱ्या साईडला धायटी. यावेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. याला म्हणतात समाजदारीचं क्रिकेट. कारण जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि स्ट्रायकिंगला आता सागर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. सागर साठी हा बॉल. बॉलला लॉफ्ट केलंय. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित बाद झाला म्हणून काय झालं मी अजूनही बाकी आहे. आणि पहा सागर स्वतःला सिद्ध करतोय. तीन चेंडू आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा. 14 धावा 3 चेंडू. बॉल तयार. यावेळेला देखील लॉफ्ट केलंय आणि इकडे सुद्धा या मुवमेंटला पहा आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. यावेळेला देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. फाईन लेगची दिशा निवडली आहे. बॉल सरळ चालला फास्ट फील्ड मध्ये. बॉल सीमा पार. धाबा मिळतात 4. येतोय चौकार. साठ धावा धावफलकावरती. आता विजयासाठी 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. या वेळेला बॉल हवेत आहे. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार आलाय. खर तर 3 धाव्यांच्या फरकाने हा सामना गमवावा लागतोय.
धायटी या टीमला, परंतु सागर सोमार्डे यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. एकटा वाघ या मॅच मध्ये लढलाय. वेल प्लेड सागर. हार्ड लक बॅड लक आपण देऊया धायटी टीमला. संघर्ष दोन्ही टीमचा लाजवाब होता. अफलातून कामगिरी दोन्ही टीमची राहिली, परंतु मात्र 3 धाव्यांच्या फरकाने हा सामना गमवावा लागतोय.